नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत एप्रिल हप्ता वाटप संदर्भात। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेषाही विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जो हप्ता आहे तो वितरित केला जातो। आता एप्रिल हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे। पहा, तुमच्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नसेल, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिशियल साईटवरती एक नवीन ऑप्शन आलेला आहे आणि या ऑप्शनच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना तुम्हाला मागचा हप्ता जमा झालेला आहे का, मागचा हप्ता जर जमा झाला नसेल तर त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला स्टेटस चेक करणं गरजेचं आहे। पाहू शकता ऑफिशियल पोर्टलवरती लाभार्थी स्थिती आणि स्थिती पहा अशा पद्धतीचे दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहेत आणि या दोन ऑप्शनपैकी स्थिती पहा हा जो ऑप्शन आहे तो आता इथं नव्यानं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। यामुळे काय होणार आहे तर लाभार्थ्यांना या अगोदरचा जो हप्ता आहे, पहा मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो लाभार्थ्यांना जमा झालेला आहे की नाही, नेमका जमा न झाल्याची तिथं तुम्हाला जी कारण आहे किंवा जी माहिती आहे त्या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता वितरणासाठी ट्रान्झॅक्शन फेल्ड अशा प्रकारचा मेसेज आला होता। तो टेक्निकल इश्यू होता, परंतु टेक्निकल इश्यू दूर झाल्याच्या नंतर 24 ते 31 तारखेच्या दरम्यान मार्चचा हप्ता येणं अपेक्षित होतं, परंतु असं झालेलं नाही। त्यामुळे जर तुम्हाला हा हप्ता आला नसेल तर तुम्ही नक्कीच तुमची स्थिती पाहून घेऊ शकता, स्टेटस चेक करू शकता। हे स्टेटस पाहण्यासाठी तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर असणं गरजेचं आहे। ॲप्लिकेशन नंबरच्या माध्यमातून तुम्हाला तुमची स्थिती पाहता येणार आहे। तर ही प्रोसेस पूर्ण करून घ्या, तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती व्यवस्थितरित्या तिथं सविस्तर माहिती मिळून जाईल। पहा, आता याचा आणि एप्रिलच्या हप्त्याचा काय संबंध आहे असं तुम्ही म्हणत असाल तर पहा, एप्रिलचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी पोर्टलवरती आणखीन कुठल्याही पद्धतीचा मेसेज आलेला नाही किंवा कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही। बऱ्याच ठिकाणी काय होत आहे, पोर्टलवर मेसेज आला, पोर्टलवर सूचना आली, अशा प्रकारची माहिती तुम्हाला मिळत आहे एप्रिल हप्त्यासंदर्भात। परंतु पोर्टलवरती जो मेसेज आलेला आहे, जी माहिती आलेली आहे, जी सूचना आलेली आहे ती कशा संदर्भात आहे, स्थिती पहा या ऑप्शन संदर्भात आहे। नवीन ऑप्शन तिथं आलेला आहे, या संदर्भातली माहिती आहे। आणखीन ऑफिशियल जो SMS असतो हप्ता वितरणासंदर्भातला तो आणखीन पोर्टलवर पडलेला नाही आणि हा मेसेज पोर्टलवर पडण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं आहे या हप्त्यासाठी निधी मंजूर होणं। एप्रिलच्या हप्त्यासाठी आणखी निधीसुद्धा मंजूर झालेला नाही। एक मागच्या 2-3 दिवसापूर्वी तुकाराम मुंडे साहेब यांची बदली झालेली आहे। या बदलीचा परिणाम या हप्त्यावर होणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु पहा, तुकाराम मुंडे साहेब यांच्या जागेवर आता एक नवीन व्यक्तीची नेमणूक झालेली आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला सर्व ते अधिकार देण्यात आलेले आहेत। हप्त्याच्या वितरणावर याचा कोणताही परिणाम होऊ नये अशी आपण अपेक्षा करूया। त्याचबरोबर हा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर जमा करण्यात यावा अशी शासनाला कळकळीची विनंती आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची माहिती किंवा मुद्दा म्हणजे एप्रिलच्या अगोदर मार्चचा जो हप्ता आहे, ज्यांना ट्रान्झॅक्शन फेल्ड झालेलं होतं, ज्यांना हप्ता मिळालेला नव्हता, यांनासुद्धा हा मार्चचा हप्ता जमा झाला पाहिजे अशी शासनाने तरतूद निधीमध्ये करावी, जेणेकरून मार्चचासुद्धा हप्ता त्यांना मिळेल। पाहू आता कधीपर्यंत प्रोसेस सुरू होते आणि पैसे येतात की नाही, या सर्वांवरती आपलं लक्ष असणार आहे। ही माहिती तुम्हाला वेळेवर मिळणारच आहे ज्यावेळेस वितरण सुरू होईल। त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।